विष्णू पुराण हे हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक अत्यंत महत्वाचं आणि प्राचीन पुराण आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूंना विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि सर्वोच्च देव मानलं गेलं आहे. ऋषी पराशर आणि मैत्रेय यांच्यातील संवादाच्या स्वरूपातील या ग्रंथात 6 भाग असून यात सृष्टीची उत्पत्ती, भूगोल, खगोलशास्त्र, राजांची वंशावळ आणि विष्णूचे दशावतार, विशेषतः कृष्ण अवतार यांचं सविस्तर वर्णन केलंय. हे पुराण भगवान विष्णूंना विश्वाचा पालनकर्ता मानून भक्तीचा मार्ग दाखवण्याचं काम करतं. विष्णू पुराण वाचण्याचे आणि ऐकण्याचे अनेक फायदे आहेत. हे पुराण माणसाला देवाच्या जवळ जाण्यास मदत करते आणि जीवनातील शाश्वत सत्य समजून घेण्यासही मदत करते. पुराणातील कथांमधून मानवाला सदाचाराने, सत्य आणि नैतिक मार्गाने जाण्याची प्रेरणा मिळते. भगवान विष्णूंच्या अवताराची माहिती मिळाल्यामुळे भक्तांची भक्ती दृढ होते आणि तत्वविवेक ज्ञान प्राप्त होते. असं म्हणतात की हे पुराण ऐकल्याने किंवा वाचल्याने पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते. विष्णू पुराणातील तत्वे जीवनातील व्यावहारिक समस्या जसे की भीती, नकारात्मकता आणि कठीण परिस्थितीत मार्ग दाखवण्याचं काम करते. हे पुराण भारताची प्राचीन संस्कृती, परंपरा आणि सृष्टीच्या उत्पत्तीची माहिती देते. विष्णू पुराण हे विशेषतः कलियुगात, जिथे अधर्माचा प्रसार जास्त आहे, तिथे माणसाला योग्य मार्गावरती चालण्याची प्रेरणा देणारा एक मार्गदर्शक ग्रंथ म्हणून काम करते. म्हणूनच आपल्या या हिंदू धर्मग्रंथाचे वाचन अगदी आवर्जून करायला हवे.